पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 ग्रामपंचायत धमाका GPL धमाका आणि सुरू होणारा नवीन सामना परी 11 संघ बॅटिंग करतोय. बबलू पाटील ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ टर्न केलाय बबलू पाटीलने लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी सुंदर सुरुवात. एक पारितोषिक आलेला आहे. बबलू पाटील आणि सुजित कालेकर याने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मगनजी कालेकर खुक्षे बोरगावचे उद्योजक यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. या ठिकाणी पहा पूर्णपणे ब्लॉक केलं बबलू पाटीलला. कुठला स्ट्रोक केल्याची संधी त्या ठिकाणी निर्माण करून दिली नाही भावेश पारदीनं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच कुठेतरी बबलू पाटीलचं वर्चस्व पाहिलं, परंतु भावेश पारदीनं आय थिंक विशाल पाटील आहे. जबरदस्त कमबॅक. सुंदर चेंडू हाताळला कारण पूर्ण बीट केलं. स्लॉगची तयारी होती बबलू पाटीलची, जो त्याचा फेवरेट अगदी पॅटर्न शॉट आहे, त्यासाठी तयार होता परंतु बीट केलं. हो आता येऊ दिलं, पॉज घेतला, पुन्हा एकदा चेंडूला टर्न केलं स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड झोनकडे. पंकज विशाल आकाश जोशी त्या ठिकाणी आहे. आकाश आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 झेल टिपले होते त्याच दिसेला आणि 2 बीमर सुद्धा टाकले होते. नक्कीच त्याच्यावरती बंदी सुद्धा आणली होती महाविकास आघाडी यानं आणि त्या सामन्यामध्ये मात्र तो गोलंदाजी करू शकला नाही. परंतु हा नवीन सामना आहे. ओ चांगला चेंडू अगदी पुढे जाऊन चांगला ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु फिल्डर त्या ठिकाणी सज्ज सिंगल धाव तिथे कंप्लीट केली. अगदी आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागं विकेट चॅलेंजर संघाची मीटिंग आहे. प्रत्येक खेळाडू विनंती असेल की त्या मीटिंगमध्ये तुम्ही जॉईन व्हा आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे. हो तुम्हाला आता रिमांडमध्ये घ्यायचं ठरवलंय संघ मालकाने, असं म्हणायला हरकत नाही आहे कारण गरजेचं आहे. खूप चुका झाल्या, झेल सोडले 5. हो आत्ता सुद्धा बीट होतोय. बबलू पाटील थोडंसं अर्ली खेळतोय, चाच पडतोय. फुटवर्किंगचा अभाव इथे पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे फटके सारखे आपण आधी मारताना पाहिले नाहीत, परंतु या ठिकाणी त्यांनी एकच दिशा पकडली आहे स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. कारण हा बॅटल खूप छान आहे. ज्यावेळी व्यावसायिक संघामध्ये ज्यावेळी हे दोन्ही खेळाडू एकाच संघाच्या माध्यमातून खेळलेले आहेत. मनोज कारवे सर, ज्यावेळी तुम्ही पाहिलं असेल महेंद्र स्पोर्ट भिवंडी या संघाचं या दोघांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र दोघांचं चांगलं एकमेकांना डावपेच माहिती आहेत. जबरदस्त या ठिकाणी स्पेल, चांगला षटकाची समाप्ती विशाल पाटीलची आपण पाहिली. चला कुठल्याही प्रकारे पंचाकडे तुम्ही कुठल्याही निर्णयाची मागणी करू नका प्लीज. बबलू पाटील नो आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. आणि अशा प्रकारे मात्र या ठिकाणी एका षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडी बाद फक्त आणि फक्त 6 धावा आणि काय पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता विशाल पाटीलच्या. काय जबरदस्त कमबॅक केलाय. हो नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे विशाल पाटीलचं, ज्याने विशालमय कामगिरी केली. त्याच्यासमोर विशालमय खेळाडू उभा असताना समोर ती तमानं बाळगता माझ्या समोरचा खेळाडू कोणत्या कॅलिबरचा ते न पाहता स्वतःचा आत्मविश्वास त्याने अगदी वाढवला आणि त्या आत्मविश्वासाने त्याने अगदी नाविन्यपूर्ण चेंडूची हाताळणी करत पुढचे 5 चेंडू सुरेख काढले, ज्यामध्ये त्याने फक्त 2 धावा दिल्या पुढच्या 5 चेंडूंमध्ये. आणि पहिल्या चेंडूची चौकार पाहता एकूण धावसंख्या आपण पाहतो ती 6, एकही बाद नाही. नवीन गोलंदाज भावेश पारधी कॅप्टन स्कीपर आणि समोर फलंदाज सुजित कालेकर कॅप्टन. बॅकफुटला गेला, चेंडूला ड्राईव्ह केलं, काढलं मिड ऑफ, थोडासा वाईड आहे मिड ऑफ आणि बॉलरच्या मधून चेंडू ड्राईव्ह केला होता, परंतु लॉंग ऑफ चांगली कव्हर करत असताना सिंगलची प्राप्ती. सुजितच्या बॅटमधून 1 धाव आणि संघाच्या खात्यात 1 ने भर होत असताना परी 11 मनोजी भोईर साहेबांच्या संघाची धावसंख्या बिनबाद 7. यानंतर तो सामना असेल पार्थ एंटरप्राइजेस विरुद्ध विकी चॅलेंजर्स. दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होईल. 7 धावा दाफलक्यावरती पाहतोय आपण. संत गतीने धावा जोडल्या जात आहेत. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आणि ज्या वेळी हा फटका बबलू पाटीलनं या सामन्यामध्ये खेळलाय त्यावेळी मात्र खूपच चाचपडलाय बबलू.
कारण जास्तीत जास्त मात्र शरीराचे वेध घेणारे चेंडू आपण पाहिले. टायमिंग मात्र कुठेतरी जुलत नाहीये, चेंडूवरती व्यवस्थित लक्ष केंद्रित नाहीयेत आणि त्याच अनुषंगाने मात्र बबलू पाटीलच्या बॅटमधून मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा फुल टॉस, पंचाकडे लाऊड अपील, यस कात्रीत पकडलं त्या ठिकाणी वाघाची शिकार. बबलू पाटील इज गॉन. वाह, क्या बात आहे. आणि अंपायरचं कौतुक केलं पाहिजे. स्वप्नीजी पाटील, जबरदस्त, हॅट्स ऑफ यू, परफेक्ट डिसिजन. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, हा चेंडू टॉस केलाय, स्लोअर वन होता, बॅक ऑफ हँडचा वापर भावेश पाटील छान केला आणि बरोबर अगदी गुडघ्यावरती टप्पा आणि मिडल स्टंपला चेंडू आहे. एक्झॅक्टली आडवा झाला बबलू आणि बरोबर कात्रीत पकडलं, योगीच्या भाषेमध्ये खिंडीत पकडलं आणि LBWच्या माध्यमातून विकेटचं पतन झालं. अगदी शार्क मासाची शिकार केली भावेश पारधीने. जबरदस्त विकेटचं पतन, 7 धावसंख्या असताना मॅच नक्कीच या ठिकाणी रफ अँड टफ होईल. योगी सर. हो, नक्कीच पहिल्या चेंडूपासूनच मात्र बबलू पाटील या सामन्यामध्ये सास पडला. हा प्रेशर विशाल पाटीलचा होता, त्याचा फायदा मिळाला भावेश पारधीला असंच म्हणावं लागेल. परंतु खूप मोठी विकेट्स बबलू पाटीलची प्राप्त केली. देवांग लाईन्स संघाचे संघमालक सचिन ठाकरे हे सुद्धा मात्र खूपच खुश झाले त्या ठिकाणी. नवीन फलंदाज प्रतीक ठाकरे आलाय आज. ठाकरे आपण जर विचार केला तर नक्कीच थोडीशी चिंतित आले, परंतु हा ठाकरे पाहूया या मैदानावरती आपला दबदबा निर्माण करेल का. भावेश पारधी पुन्हा एकदा. ओ, तसंच काही घडताना आपण पाहतोय, कारण आजचा दिवस जो आहे तो ठाकरेंचा नाही असंच म्हणावं लागेल कारवे सर. क्या बात आहे. जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की विशाल पाटीलचा प्रेशर होता, परंतु त्याचा फायदा मिळाला भावेशला. मी म्हणतो की मनसेचा प्रेशर होता, तो फायदा मिळाला युतीला. नो पॉलिटिक्स, ओनली क्रिकेट. परंतु फटका पहा, इतक्या सुंदर गॅप मध्ये रेस सुरू होती त्या ठिकाणी आणि शेवटच्या क्षणाला चेंडू रोखला गेला, परंतु 3 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या. जबरदस्त रन बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं आपण आणि पाहता पाहता 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आणि दोन्ही षटकं जर पाहिली तर देवांग लाईनच्या बाजूनं धाफलक्यावरती धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत परी 11 संघाने 10 आणि 1 गडी मात्र या ठिकाणी गमावलेला आहे बबलू पाटीलच्या रूपानं. जबरदस्त या ठिकाणी पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी विशाल पाटील आणि भावेश पारधीची आपण पाहिली. हो, नक्कीच गोलंदाजांचं, दोन्ही पण गोलंदाजांचं आपण कौतुक केलं पाहिजे. समोर इतका हुकमीचा एक्का असलेला अगदी मास्टर ब्लास्टर बबलू पाटील असताना त्याला सुद्धा चाचपडणं भाग पाडलं आणि असं काय प्रेशर टाकलं विशालने आणि त्या प्रेशरवरती कलच चढवला. तो भावेश पारधीने अगदी म्हणतात ना की संधीचं सोनं करणं. जो संधी निर्माण करतो त्याला बुद्धिवान म्हणतात असं म्हणतात, आणि जो संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हणतात. आणि बुद्धिवान ठरला विशाल पाटील आणि विजेता ठरला भावेश पारधी. परंतु हा सामना जिंकेल कोण? परी 11 की देवांग लाईन्स. अजूनही मात्र भरपूर खेळ येणं बाकी आहे. परंतु आज आपण जर परी 11च्या विरोधात जर गोलंदाजी पाहिजे तर जास्त स्लो रनचा वापर केलेला आहे दोन्ही गोलंदाजाचा आपण विचार केला तर. हो, बरेचसे व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. योगी सर चेंज ऑफ पेस छान करतायत. जसं मयूर पाटीलने सुद्धा ती भूमिका बजावली होती आधीच्या सामन्यामध्ये. जो प्रेशर त्यांनी टाकलेला, प्रत्येक चेंडू त्याचा एकच टप्पा पण तो चेंडू कुठल्या दिशेला तो वळवतोय आणि चेंज ऑफ पेस छान केलं होतं. तसंच आता केलं भावेश पारधीने सुद्धा, जेव्हा बबलू पाटील हा मोठा खंदा फलंदाज गारद झाला. चला बंटी पाटील, आपण प्लीज पंचांच्या या ठिकाणी कुठल्या प्रकारे चर्चा करू नका. येस, ओके. विशाल पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी व्हेरिएशन पाहिलं, पण चेंज ऑफ पेस. लॉंग ऑनला शत्रक्षक नाहीये, लॉंग ऑफचा शत्रक्षक मात्र चेंडूवरती पोहोचला होता कुणाल भोईर. चांगली स्टॉपिंग पाहिली. पुन्हा तिहेरीचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि सहजपणे मात्र त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या. सुजित कालेकर आणि प्रतीक ठाकरे हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आणि म्हणतात ना, थेंबे थेंबे तले साचे. आता तुम्हाला सिंगल डबलवरती सुद्धा भर टाकावा लागेल, कारण षटकार चौकार येत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर धावा जोडावा लागतील. बागपूरला गेले, पंच केला, पॉईंटच्या अगदी डोक्यावरनं चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. शत्रक्षक पाठलाग करतोय, एक धाव तिथे कंप्लीट. विनीत धुमाला होते, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडूची मारीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
आधीच्या चेंडूमध्ये कुणाल भोरनी छान क्षेत्ररक्षण केलं होतं. योगी सर, आपण जर रिप्ले पाहिला असेल जो दाखवला शंकर गुळवी साहेबांनी, कारण अक्षरशः काही सेंटीमीटर फक्त पाय राहिले होते कुणाल भोईरचे, पण त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. पण आताच्या फटक्यामध्ये बघा, विनीत धुमाळने कुठल्या प्रकारचे तसे शर्तीचे प्रयत्न नाही केले. हा फरक आहे दोन फिल्डरांमधला. लेग साईडला हा जाणारा चेंडू खूपच स्वैर मारा आणि स्वप्नील पाटील पंचांचा इशारा वाईट सर. अवांतर धाव मिळते. धावसंख्या इथे फुलत असताना 18 वर. चांगली गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कुठल्याही फलंदाजाला मात्र मोठा फटका केल्याची संधी निर्माण आतापर्यंत करून दिली नाही. फुलटॉस सरळ बॅट लॉफ केला, अगदी बॉलर पास ड्राईव्ह. हो, या ठिकाणी कुणाल पाटील, कुणाल भुईर चेंडूला थांबू शकला नाही आणि सरळ चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. आणि पहा, आत्ताच नुकतीच या ठिकाणी विकी चॅलेंजर संघाची मीटिंग समाप्त झाली, कारण कॅप्टन JP आले बाहेर. आतापर्यंत नक्कीच ऑफिसच्या आतमध्ये होते आणि यानंतर पुन्हा विकी चॅलेंजर संघ तुम्हाला पाहायला मिळेल खेळताना पार्थ एंटरप्राइजेस या संघाच्या विरोधात. चला, दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे. प्लीज स्पीडअप करा, आपण जास्त वेळ आपण घेऊ नका. चांगली संकल्पना आहे संघ मालकांची किंवा कॅप्टनची, कारण चर्चा केली पाहिजे खेळाडूंबरोबर की आपण काय चुकलो हे याचा अभ्यास केला पाहिजे. कारण तुम्हाला परत नवीन सामना खेळायचा आहे, नव्या जोमाने उतरायचं आहे. तुमच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे आणि सुधारणा केल्या पाहिजेत. ज्या चुका झाल्या त्यातून सुधारलं पाहिजे. हो, हा सुद्धा चांगला केलाय पंच. आणि आता झेल टिपला विनीत धुमाळने, अगदी डीप मध्ये कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये झेल बाद. बॉडी लँग्वेज, त्यांचे हावभाव, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. हो, चांगला उल्लेख केला आपण की तुम्ही इतक्या लांबून सुद्धा त्याचे हावभाव ओळखले बरोबर. आणि स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं की त्यांनी स्वतःची जो जल्लोष करायची इच्छा होती ती प्रकट न करता स्वतःला सावरलं, आवरलं की मला अजून सुधारणा करायची हे त्यांनी दाखवून दिलं. की म्हणतात ना की मोठं झालं म्हणून माजू नका आणि लहान झालं म्हणून लाजू नका. तुम्हाला बरोबर माहिती आहे या सर्व गोष्टी. विशाल पाटील ओव्हर द विकेटनं. हो, या ठिकाणी शपल होऊन केल्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डावा स्टिकच्या बाहेरून निघून जातोय. पंचाचा वाईटचा इशारा. अवंतर धाव या ठिकाणी अजून एक ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. 23 लॉस ऑफ 1 विकेट्स पर 11. मनोहरजी भोईर आणि संदीपजी ठाकरे हे दोन संघाचे पुरस्कर्ते आहेत. सध्या तरी संदीपजी ठाकरेची उपस्थिती लाभली नाही, परंतु त्यांचे छोटे बंधू सचिनजी ठाकरे आहेत. व्हेरिएशन पहा, अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडूला मात्र वलय प्राप्त केलं विशाल पाटीलनं. आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिल्या 2 सेशनमध्ये या फलंदाजांचा आपण या ठिकाणी बोलबाला पाहिला कारवे सर. आणि या तिसऱ्या सेशनमध्ये मात्र कुठेतरी गोलंदाजांचा अधिराज्य आपण पाहतोय. हो, नक्कीच, कारण खेळपट्टी आता बॉलर्सला साथ देते असंही म्हणायला हरकत नाही आहे. सूर्यदेवता आपली परतीला चालली आहे, आघाडीसुद्धा परतीला गेली आहे. त्याच्यामुळे बदल झाला आणि बदल हा निसर्गाचा नियम असं म्हटलं जातं. तो बदल इथे होतोय प्रत्येक गोष्टीमध्ये, सृष्टीमध्ये. सृष्टीचा नियमच आहे. आणि म्हणतात की आपल्यात बदल करा, आपण जग बदललेलं पाहू शकतो. म्हणजे स्वतःला आधी बदला. खेळपट्टी सुद्धा तेच सांगते की स्वतःला बदला. आधी तुमचा वर्चस्व होता फलंदाजांचा, आता बॉलरचा झाला पाहिजे. हा बदल आपल्याला पाहायला मिळाला आणि असा बदल अपेक्षित असतो आणि तो मजेदायक असतो, मजेशीर असतो. तर 2 गडी बाद, 23 धावसंख्या आणि षटकं झाली ती 3. येणारी 2 षटकं अजून किती धावांपर्यंत मजल मारेल योगी सर? मला तरी वाटतं की 60 पर्यंत जाणं गरजेचं आहे. बघायचं आपल्याला. पहिला चेंडू. हो, नक्कीच अजूनही 12 चेंडूचा खेळणं बाकी आहे. आकाश जोशी आता मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती आकाशचं स्वागत केलंय षटकारानं. काय फटका सजवला प्रतीक ठाकरेने. जबरदस्त या ठिकाणी बॅटचा फ्लो आणि सहजपणे या ठिकाणी मिडविकेटची जी सीमारेषा आहे ती मात्र ओलांडली आणि पहिला सिक्सर परी 11च्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग होतं फटक्यामध्ये. चेंडूला अगदी स्लॉटमध्ये घेतलं. बदला इथे सुंदर होतं. बॅकफुटला थोडासा गेला, चेंडू खाली होता काहीसा, परंतु बॅटचं वलय आणि बॅटचं एलिव्हेशन जे होतं ते सुंदर होतं. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला छान पद्धतीने भिरकावून दिलं.
6 धावांसाठी षटकारांसाठी धावसंख्या वेगाने फुलली आहे 29 वर. हो, आता गोलंदाजाने चतुरपणा दाखवला बघा. आकाश जोशी लाऊड अपील करतोय पंचांकडे, परंतु त्या ठिकाणी पंचाने अपील फेटाळली आहे. अभिजित सावंत आहेत. स्टंपिंगची अपील होती बंटी पाटीलची, विकेट किपरची, परंतु क्रीजमध्ये सुरक्षित आहेत असे दर्शवलं. तरी सुद्धा प्रेशरचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नाला यश प्राप्त नाही झालं. चेंडू चांगला काढला मात्र बघा. एक षटकार आल्यानंतर आकाश जोशीने सुद्धा योगी सर छान कमबॅक केलं. गोलंदाजाचं हे प्रावीण्य किंवा हे चतुरस्त्रपणा फार गरजेचं आहे या खेळामध्ये, की तुम्ही कमबॅक केला पाहिजे. आधीचं विसरून जायचं, आधी त्यातून सुधारणा करून तुम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने उतरलं पाहिजे पुढचा नवीन चेंडू घेऊन. हा चेंडू सुद्धा सुरेख होता, खाली ठेवला होता, शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, सरळ जातोय. कुणाल भुईर छान स्ट्रॉंग हँडेड आहे. एक चौकार त्यांनी फक्त पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो चेंडू खूप सुसाट वेगाने गेला होता. अन्यथा त्याची फिल्डिंग अगदी सुंदर होते आपल्या संघासाठी. कुणाल भुईर जबरदस्त, अगदी ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. हो नक्कीच. आणि पाहू शकाल जबरदस्त कमबॅक सुद्धा करतोय आकाश जोशी. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तदनंतर आपल्याला वाईट यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली, छॉप करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर अगदी सरळ बॅटने ड्राईव्ह केला फलंदाजाने. कुणाल भुईरने तो चेंडू स्टॉप केला आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला फॉलो करतोय लाऊड अपील, परंतु पंच सांगतायत की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला आहे त्या ठिकाणी. जबरदस्त या ठिकाणी पंचगिरी. मित्रांनो, आपण सध्या GPL अनुभवतोय, परंतु येणाऱ्या 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर रोजी याच ठिकाणी तुम्हाला अजून एक नवीन स्पर्धा पाहायला मिळणार आहे. जय महाराष्ट्र भुईरगावच्या वतीनं भुईरगाव चषक 2024 ही स्पर्धा इथे मात्र होणार आहे. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला फिल्डर आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने आलाय आणि भावेश पारधीचं कमालीचं क्षेत्ररक्षण, अगदी फुटवर्क पाहिलं, पायाने चेंडूला स्टॉप केलं. 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असेल 25,000 रुपये व मानाचा करंडक, द्वितीय पारितोषिक असेल 12,000 रुपये व मानाचा करंडक आणि तृतीय पारितोषिक असेल 5,000 रुपये व चषक दिला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर प्रवेश फी आहे 3,000 रुपये. पूर्ण प्रवेश फी घेतली जाईल आणि पूर्ण बक्षीस तुम्हाला दिलं जाईल, हे पहिला नियम आहे. आणि स्पर्धा PTC अंतर्गत असेल. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपण परेश भुईर, रोहित भुईर, मनीष भुईर, रोहन भुईर किंवा तुम्ही भुईरगाव संघाशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुर्गेश भुईरशी कॉन्टॅक्ट करू शकता. हो, प्लिक ऑफ द रेक्स, मनगडी फटक्याचा वापर केला होता, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि त्याच अनुषंगाने स्क्वेअर लेग कडे झेल उडाला, झेल पकडला गेला आणि अशा रीतीने परी 11 संघाला हा दुसरा मोठा धक्का. अर्धी इनेट नंबर 4. चांगला फ्लिक केला होता आधीचा जो झेल टिपला आणि तितका सुंदर झेल सुद्धा सेव्हर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने टिपला गेला. गोलंदाजने सुद्धा चांगला चेंडू हाताळला होता. स्कोर आहे मित्रा 33. 4 षटक. येस, 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आणि शेवटच्या षटकाला आता मात्र हाताळेल गोलंदाज प्रत्येक जमदारे. चला, नाणेफेकीसाठी आपण रेडी राहायचं आहे. विकी चॅलेंजर्स विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. पार्थ एंटरप्राइजेस संघाचे संघनायक आहेत हो, जबरदस्त या ठिकाणी चेंडूची हाताळणी, परंतु इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता, तेच हेरलं पंचांनी. त्याचमुळे अपील ही नाकारली. पंचाचा लेग बायचा इशारा.
एक धाव तिथे मात्र अवांतरच्या रूपाने पूर्ण केली. जबरदस्त गोलंदाजी अटॅक. देवांग लायन्स या संघानं पहिला सामना सुद्धा जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र तीच धमक त्यांची आपण पाहिली. हो, चांगला अटॅक केला त्यांनी. अगदी अभ्यासपूर्ण खेळ कसा करावा आणि बबलू पाटीलच्या अगेन्स्ट विशेषतः जसं भावेश पारदेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की समोर बबलू पाटील आहे, त्यामुळे आम्हाला फिल्डिंग मिळणं अपेक्षित होतं आणि आम्हाला फिल्डिंग मिळाली सुद्धा आणि टॉस जिंकला हे त्याला महत्त्वाचं होतं आणि ते करून दाखवलं सुद्धा या टीमने. हो, आता मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये. लाऊड अपील. LBW विकेट. फलंदाज बाद. खेळ प्रस्थापित करेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रत्येक 2 चेंडूची हाताळणी केली. दोन्ही चेंडू आपण जर पाहिले तर जबरदस्त लेंथ वरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. कुठपर्यंत मजल मारेल परी 11 या सामन्यामध्ये पाहूया. ओ, जणू काय चेंडूवरती उपट टाकली. असा स्ट्रोक पाहिला आपण भावेश थालकेचा. ना आगे देखा ना पीछे देखा. गेंद बल्ले पे नहीं लगी तो तूने क्या देखा. खूप छान, खूप छान. आणि योग्य असले म्हणजे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अजिबात बोर होणार नाही आणि प्रेक्षक सुद्धा आमचे मायबाप अगदी मजा घेत आहेत. 34 धावसंख्या आहे. शेवटचं षटक सुरू आहे. काही चेंडू शिल्लक, मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चौथा चेंडू डिलिव्हर करू शकला नाही. रनवेमध्ये थोडासा बिघाड आला आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती परत येत असताना प्रतीक आहे. चांगल्या बॉलिंगचं प्रतीक दाखवत असताना पहिल्या चेंडूपासून त्यांनी आक्रमकता दाखवली. त्यानंतर सुंदर यॉर्कर टाकला होता ज्यामध्ये LBW अगदी मिडलला पकडलं डावा पाय बॅट्समनचा. आता सुद्धा फुल लेन चेंडू विकेट किपरला बीट करून लेग स्लिपकडे कव्हर केला जातोय. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. 22+22. स्वेर मारा या ठिकाणी अतिरिक्त जोर दिला. खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न योगी प्रतीकचा होता या चेंडूवर. नीटचं लाईन अँड लेन सांभाळू शकले नाहीत त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जात असताना प्रतीक ठाकरे आता मात्र ऑफस्टिकला लाईन ठेवण्यामध्ये अगदी यशस्वी ठरले गोलंदाज. शॉर्ट ऑफ गुड लेन बॅट्समन वाईटचा त्या ठिकाणी विचार करत असताना असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं की जेव्हा चेंडू हुकतो तेव्हा बॅट्समनला अपेक्षित असतं की चेंडू वाईड असेल. हो, नक्कीच त्याच्या चुका तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो. हो, आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगकडे जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु हा स्वेर मारा होता. 1+1 2 धाबा तिथे मात्र अवांतरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु परी 11ची आपण जर परिस्थिती पाहिली तर अगदी वालवंटा प्रमाणे आपण पाहतोय. जसं काही उंट एखादा पाण्यासाठी तडफडतोय त्याच अनुषंगाने फलंदाज धावांसाठी तडफडत आहेत. आपण एक षटकार पाहिला या इनिंग मध्ये. बबलू पाटीलने सुरुवात जबरदस्त केली होती चौकारानं, परंतु तदनंतर चौकार आणि षटकारांची मात्र भाषा मात्र विसरले फलंदाज. याचं कारण गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली देवांग लाईन्सच्या माध्यमातून. हो, पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची आहे. वाईटचा इशारा. अवांतर धाव इथे मात्र पुन्हा जोडली जाईल. वारंवार गोलंदाजाला मात्र कान मंत्र देत आहेत. विशाल पाटील असतील, भावेश पारदे असतील, हर्षल भोईर सुद्धा ते तरी आहे अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे. परंतु मी विनंती करतो की जास्त वेळ हा आपण खर्च करणार नाही याची आपण नक्कीच दक्षता घ्यावी, कारण यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले होते. जवळपास गोलंदाजी स्टाईल बघितली तर जसप्रीत बुमराला कॉपी करतो गोलंदाज प्रतीक.
आता मात्र अचूक लाईनमध्ये आला होता, पण तो चांगला स्विंग आहे या ठिकाणी पाहतो आपण. बॅटचा स्विंग चांगला आणि फिल्डिंगचा बॅकअप सुद्धा तिथे होत असताना काही धावा नक्कीच वाचवल्या. आकाश जोशीने बॅकअप दिलं आणि पाहता पाहता चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाल्या. एकूण धावसंख्या कंप्लीट झाली आहे परी 11 संघाची 42. हो नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये बॅकअप असणं फार गरजेचं आहे. मग तुमच्या जीवनामध्ये कुठलाही कार्य असू द्या, तो बॅकअप इथे मात्र पाहिला आपण. ओ या ठिकाणी प्रत्येक असं सांगतो की मला षटक कंप्लीट करायचंच नाहीये, कारण आतापर्यंत या षटकामध्ये पहिलं तर 9 चेंडूची हाताळणी केली. 9 पैकी आपण जर स्वेअर चेंडू पाहिले तर एकूण 4 स्वेअर चेंडू. प्रत्येक जमदारीचा हा स्पेल आपण पाहतोय आणि ही सर्व माहिती आम्हाला देत आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर, पेशाने इंजिनियर आहेत परेश भैर. आता मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला आहे. अगदी वेगाने भावेश पारधी चेंडू मध्ये झेपावलं, थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलत असताना महेंद्र पारधी. पहा भावेश थालके किती जोराने वेगाने पळतोय, जणू का एखादी हरण जंगलामध्ये पळतोय. पहा 4थ्या धावेसाठी सुद्धा ते प्रयत्न केलाय, परंतु पंचाचा 1 शॉट ओनली 2 रन्स. येस ओके, फक्त 2 धावा इथे जोडल्या जातील आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय. परी 11 संघानं 44 धावा जोडल्या. 45 धावांचं लक्ष आहे देवांग लायन्स या संघासमोर. या धाबांचा पाठलाग किती षटकामध्ये पूर्ण केला जाईल की अथवा गोलंदाज या धाबांचं संरक्षण करतील, तत्पुरते आपण जाऊया दक्षिण टॉस बॉक्स मध्ये. तिथे दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. विकी चॅलेंजर्स विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस आणि त्या ठिकाणी सज्ज असतील माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. हॅलो, येस थँक्यू योगी. तर नवीन सामना, त्यासाठी टॉस विकी चॅलेंजर्स विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. सन्माननीय युवा पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आणि मगनजी कालेकर या आपण दोन्ही पण पाहुणे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस बिटवीन पार्थ एंटरप्राइजेस म्हणजेच गुरुनाथजी फिरंगण यांचा संघ, दुसऱ्या बाजूला विकी चॅलेंजर्स ज्ञानेश्वर पाटील आणि रुपेशदादा पाटील यांचा संघ. आणि पाहुण्यांमध्ये आमचे अजून एक पाहुणे आलेत, गोरखजी पाटील साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस. टेल कॉल बाय मनीष, टेल विन, टॉस विन बाय पार्थ एंटरप्राइजेस. पाहुण्यांना विनंती करतो आपण असं नसतं बा. धन्यवाद. मनीष कॅप्टन आणि इकडे आहे तो JP म्हणजे अक्षय पाटील, विकी एंटरप्राइजेस, विकी चॅलेंजर्स. टॉस जिंकलाय. मेन म्हणजे तुमचं नियोजन सुंदर आहे, मजा येते आजच्या दिवसामध्ये. तुम्ही कसं घेता आजच्या दिवसाला? तुम्ही स्वतः आयोजक सुद्धा आहेत, तुमचं बॅनरवरती फोटो आहे आणि तुम्ही आता सामने सुद्धा खेळतायत. हा आनंद तुम्ही कशा प्रकारे घेताय, क्रिकेटचा आनंद? क्रिकेटचा आनंद तर खूप, कारण की आमच्या इथे असं झालेलं की म्हणजे माझा बोरगाव, बोरवली असे 2-3 संघ होते ना, त्यांचं हेच होत नव्हतं, म्हणजे टीम बनेल की नाही की असंच चाललं होतं. पण या आम्ही GPL केली, GPL मुळे आता त्यांचे पण प्लेअर खेळतात, आमचे पण प्लेअर खेळतात. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही हे मनात घेऊनच ठरवलं की आपल्याला GPL मध्ये अशा प्रकारची संकल्पना राखायची आहे. टॉस जिंकलाय, काय वाटतं, काय निर्णय घेतला पाहिजे? आता संध्याकाळचं क्षेत्र आहे तर आम्ही बॅटिंग करू. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं आहे. टार्गेट काय वाटतं की अमुक अमुक सेट केलं पाहिजे 5 षटकांमध्ये? 60 जर स्कोर झाला तर आम्ही डिपेंड करू. तुम्ही स्वतः आयोजक आहेत, सकाळपासून तुम्ही प्रत्येक चेंडू पाहतायत, कशी खेळपट्टी साथ देते आणि कसं प्रेक्षकांची साथ लाभते आणि स्पर्धा कशी आपली फेमस होते. तुम्हाला असं काय बदल करायचं वाटतं उद्याच्या दिवसासाठी? बदल तर आम्ही खूप करतोय आणि PTC मध्ये तरी आमचा GPLचा खूप चर्चा चालू आहे आणि आम्ही 60 स्कोर केला तर आम्ही डिपेंड करू. क्या बात आहे. अक्षय, फिल्डिंगला उतरायचं आहे, टॉस जिंकला आणि आता संध्याकाळची वेळ आहे म्हणतात, तर तुम्हाला योग्य वाटतंय, तुम्हाला फिल्डिंग तुमच्या पारड्यात पडली आहे? ना, आम्ही टॉस विन झालो असतो तर ते फिल्डिंगच घेणार होतो, कारण की पहिल्या मॅचमध्ये आमच्या खूप मिसफिल्ड झालं, कॅचेस सुटल्या आणि बॅटिंगमध्ये पण खूप जरा चेंजेस आता करायला लागेल. बॅटिंगमध्ये चेंजेस करणार आहात की फिल्डरच बदलणार आहेत प्लेयर्स तुम्ही, की संघ तोच ठेवणार आहात?
नाही संघ तोच आहे, फक्त ओपनिंग जोडी चेंज होईल, थोडा 19-20 करू. जे तुम्ही आता बॅक ऑफिसमध्ये मीटिंग केली त्याचं गुपित काय? गुपित काय नाही, ते आम्ही ग्राउंडवर दिसेल. क्या बात आहे. कसं नियोजन वाटतं? आयोजकांमध्ये तुमच्या समोरचा कॅप्टन सुद्धा आहे मनीष भोईर आहे, कसं वाटतं नियोजन? आम्ही रोज संध्याकाळी म्हणजे मीटिंगला असं मी असायचं, मनीष, बबलू, आतिश, आमच्या म्हणजे रोज मीटिंग असायच्या. आणि स्पॉन्सर पण जरा एक दोन कमी होते. आणि काय गुरु पिरांगणे, रुपेश दादा आणि कोण माऊली कृपा या टीमने आम्हाला साथ दिली आणि GPL सक्सेस होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. क्या बात आहे. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा आणि GPला सुद्धा शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकला पाच एंटरप्राइजेसने मनीष भोईरने आणि त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला आहे पहिल्या इनिंगमध्ये, प्रवाहाच्या विरुद्ध पडण्याचा निर्णय. बॅक टू द JNC कॉमेडी स्टुडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज कर्वे सर. आणि सुरुवातला जबाब पहिला चेंडू आपण या ठिकाणी अनुभवला. लक्ष्य 46 धाबांचं आहे. लक्ष असू द्या 45 धाबा प्रथमतः परी 11 संघाने जोडलेले आहेत आणि लक्ष असेल 46. आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार. बंटी पाटील आणि भावेश पारदी हे दोन सलामीवीर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्लॅग स्वीप, कुठलाही फिल्डर स्क्वेअर लेगकडे नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल एका टप्प्याच्या साह्यानं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहतोय आपण. बबलू पाटीलच्या विरोधात या ठिकाणी आक्रमकता रूप धारण मात्र उतरलाय बंटी पाटीलला. पुन्हा पावलांचा वापर केला. फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती ड्राईव्ह केला. आता मात्र स्क्वेअर लेगकडे शतरक्षक सजवला जातोय आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी सहजपणे कंप्लीट केली. आज देवांग लाईन्स संघाचा आपण जर विचार केला तर चांगली कॅप्टनशिप पाहतोय आपण, चांगला मॅनेजमेंट पाहतोय. एक सांघिक खेळ त्याच्यावरती चांगला पाहिला आपण. ओहो, पंचांकडे लावून अपील, इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर हेच हेरलं पंचांनी, नाकारली ही अपील आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र आपण पाहतोय. धाव फलक्यावरती बिनगडी बाद 10. आज बबलू पाटील स्वस्तात बाद झाला आणि त्याचाच मात्र कुठेतरी इफेक्ट येणाऱ्या फलंदाजावरती आपण पाहिलं. ओ बॅटची काढायची आणि टेकन. व्हेरी गुड कॅच बाय विकेट किपर. पहिला धक्का लागतोय बंटी पाटीलच्या रूपानं. क्या बात है, दशरथ इज ऑन फायर. आपल्यामध्ये चांगले डान्सर सुद्धा आलेले आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये स्टेजच्या समोर, तो सुद्धा आनंद घ्या. तसेच आमच्या स्टेजवरती उपस्थित कल्पेशजी हरदास पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आमचे स्पॉन्सर आहेत, ते चांगले मित्र आहेत आणि कदाचित आजचे अन्नदाते सुद्धा होऊ शकतात. नवीन फलंदाज हर्षल भोईर आणि इथे मात्र विकेटची सफलता अजूनही मात्र प्राप्त होते रनआउटच्या स्वरूपात. कारण कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॉलिंग झाली नव्हती. चोरटी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला होता हर्षल भोईरनं आणि पाहू शकाल आल्या पावले माघारी परततोय. अगदी डायमंड डकचा शिकार तिथे मात्र होत असताना
10 आणि लक्ष जिंकण्यासाठी 46चं. अजून या षटकामध्ये योगी सर जर काही विकेटचं पतन झालं, बॉलर जर दबाव टाकू शकला तर हा सामना नक्कीच टफ फाईट होईल आणि चांगला फायटिंग होईल. हो नक्कीच फायटिंग तर झालीच पाहिजे, तरच क्रिकेट रसिक जे आपण पाहतो त्यांना मात्र आनंद मिळत असतो आणि तीच अपेक्षा आपण करूया. कारण दोन्ही संघ पाहिले तर एकच कॅटेगरीचे आहेत, दोघांकडे चांगले खेळाडू आहेत. दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर चांगली बांधणी झालेली आहे. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी प्रतीक ठाकरे. हो इथे मात्र गिरकी दिलेली, गिरकी घेत असताना चेंडूला बोलवलं अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खूपच वेगाने चेंडू मात्र निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. हाताला आणि मात्र त्या ठिकाणी दांडी गुल. कुणाल भोईर इज गॉन. बॉलिंग जर झाली, जसं आपण आधीच्या सामन्यात सुद्धा योगी सर उल्लेख केला होता, जेव्हा सामना आपण पाहिला की विकेट चॅलेंजर्स त्या ठिकाणी खेळत होता संघ, त्या सामन्यात सुद्धा आपण असंच विश्लेषण करत होतो की तुमच्याकडे 2 डिपार्टमेंट आहेत. बॅटिंग खराब झाली म्हणून काय झाली, तुमच्याकडे आता फिल्डिंग आणि बॉलिंग आहे. ती जर तुम्ही अचूक केली, अगदी परफेक्ट केली, टाईट केली, अटॅकिंग केली, तरी सुद्धा तुम्ही या सामन्यामध्ये जिवंत राहू शकता आणि सामना तुम्ही जिंकू सुद्धा शकता. कारण स्कोर कुठल्याही प्रकारचा इम्पॉर्टन्स ठेवत नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये, मग तो कमी असो की जास्त असो. कारण मोठमोठ्या धावसंख्या सुद्धा हल्ली चेस केल्या जातात आणि कमी धावसंख्येमध्ये सुद्धा नांगी टाकली जाते. हो नक्कीच आणि तोच प्रयत्न सुरू आहे परी 11 संघाचा. हो या ठिकाणी चांगल्या चेंडूची अधुरी मात्र हाताळणी झाली होती, परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली प्रतीकनं. दरम्यान जांभूलपाडा गावचे युवा उद्योजक हर्षद पारदे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपला सुद्धा या ठिकाणी GPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. हर्षद पारदे यांची सुद्धा मात्र एक इच्छा त्यांनी व्यक्त केली होती की मी सुद्धा संघ खरेदी करेल, परंतु 8 संघ आमच्याकडे पूर्णपणे कंप्लीट झाले होते म्हणून त्यांना संधी मिळाली नाहीये. ही लाईन खूपच छान आपण पाहतोय, जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय. हीच लाईन महत्वाची आहे योगी सर, जसं मगाशी उल्लेख केला की खूप जास्त रूम देतात गोलंदाज बॅट्समनला, म्हणून चेंडू टर्न केला जात होता कुणाल भोईरकडून वारंवार, आणि ते बबलू पाटीलने हेरलं आणि कानमंत्र दिलं बॉलर्सला. आणि आता बरोबर पाहतो आपण की परफेक्ट त्या ठिकाणी बॉलिंग होत आहे, ऑफसाईडच्या जवळ अगदी चेंडू क्लोज टाकतायत. येस दॅट्स इट. ही लाईन फार महत्वाची योगी सर. हा चेंडू अगदी खोलवट टप्प्याचा होता, बॅटच्या अगदी खालच्या टोकाला लागला आकाश जोशीच्या बॅटमधून. चेंडू वेगाने न जाता हळूहळू ट्रॅव्हल झाला, पण तो त्या ठिकाणी क्षेत्राच्या फार दूर होते. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या अशा प्रकारे आकाश जोशीने आणि संघाची धावसंख्या 19 वर. हो नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर डीप मध्ये खेळाडू सज्ज होता आणि चेंडू अगदी लावून द कार्पेट जात असताना त्याचा फायदा होतोय आकाश आणि देवांग लाईन्सच्या संघाला. कारण इथून तुम्ही सिंगल डबल जरी धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र तुमच्या संघासाठी फायदेशीर ठरू शकतोय. हो इथे मात्र रिव्हर्सचा पवित्रा उचलला, चेंडू हवेत आहे, छत्रशी गिरकी घेतोय. हो हो एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अनुषंगानं झेल ड्रॉप.
कॅचिंग चांगल्या प्रमाणे होणं फार गरजेचं आहे. महेंद्र पारदे होते त्या ठिकाणी, एक्सपिरियन्स खेळाडू होता, परंतु त्याच्याकडे सुद्धा ही चूक घडते. जी चूक विकी चॅलेंजर संघाने केली तीच चूक मात्र आता कुठेतरी परी 11 संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. हो नक्कीच त्याच इनिंगमध्ये जवळपास आपल्या माहितीनुसार 5 झेल सोडले होते आणि आता हा झेल सुद्धा तुम्हाला घेण्यासारखाच होता. आणि असे झेल जर तुम्ही हाफ चान्सचे फुल चान्समध्ये कन्वर्ट नाही केले तर तुम्ही असे चुरशीची लढाई जिंकूच शकत नाही. हे तुम्ही अवघड प्रयत्न केले पाहिजे तर तुम्ही सोप्या पद्धतीने सामन्यावरती विजय प्राप्त करू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहजरित्या मिळणार नाही योग्य सर, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हो नक्कीच, आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश सुद्धा मिळणार नाहीये. प्रयत्न करत राहा तुम्ही. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 21 46चा टार्गेट आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 24 आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही सामना संपला नाहीये. अठरा चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता. आकाश जोशी एकीकडे पाहू शकाल, दुसरीकडे भावेश पारदे आहे, स्वतः संघनायक आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी कंटिन्यू बबलू पाटील. तिसरा षटकाचा मात्र या ठिकाणी मार्ग हो हो इथे स्कूप केलाय, जबरदस्त टॅलेंटेड स्ट्रोक आणि चेंडू लॉंग लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला कॉन्टेस्ट असेल बिटवीन बबलू पाटील आणि भावेश पारदी, कारण भावेश पारदीच बबलूची विकेट प्राप्त केली होती. दबाव टाकला होता विशाल पाटीलने, परंतु पूर्णपणे भावेश पारदीने बबलूला परतीचा रस्ता दाखवला. आणि आत्ता सुद्धा तसाच कॉन्टेस्ट सुरू आहे. विकेट किपरने फेकी केली रनआउटसाठी. चांगला टर्न केलेला आधीच्या चेंडू होती. भावेश पारदीने चेंडूला लॅप शॉट होता, छान पद्धतीने हाफ स्कूपच्या स्टाईलने तो मारला होता 4 धावांसाठी. आणि त्यानंतर बबलू कमबॅक करतोय, कारण आता फक्त बॉलिंग तुमची अचूक झाली पाहिजे योगी सर. विकेट टेकिंग बॉलिंग झाली पाहिजे आणि धावा रोखणं गरजेचं आहे, झेल टिपणं गरजेचं आहे. हो नक्कीच, आणि तोच प्रयत्न सध्या तरी पाहिला तर परी 11 संघाचे गोलंदाज करतायत, परंतु फक्त प्रयत्न करून चालणार नाहीये. तुम्हाला नक्कीच आपल्या कॅटेगरीमध्ये नुसार खेळ सुद्धा प्रस्थापित करावा लागेल. इथे मात्र एक्झॅक्टली काय घडलंय, आय थिंक बॅटची कडा होती. यस, तेच पण सांगतायत, म्हणजे एसटी रक्षकाकडून मात्र ही चूक घडली आणि भावेश पारदीला जीवनदान. खूप मोठं या ठिकाणी नुकसान होतोय परी 11 संघाचा या ठिकाणी विचार केला तर. हो, या ठिकाणी हा कुठला फटका होता आकाश जोशीला विचारावा लागेल. हा होता सर नो लुक शॉट. नो लुक शॉट. नशीब असं होतं की या पंचांनी या स्वेअर चेंडू स्वीकारला, अन्यथा आकाश जोशीची सुद्धा खबर घेतली गेली असती. ज्याप्रमाणे स्ट्रोक त्यांनी सजवलाय, आपण तर धाव फलकामध्ये जोडली गेली. आता मात्र पावलांचा वापर. हो माय गॉड, जोशी ब्रँडेड सिक्सर. आपल्या स्क्रीनवरती पहा, दशरथ डान्सर. आणि इथे मात्र बबलूला सुद्धा नाचवला जातो या सामन्यामध्ये. काय तो फटका पाहिला आपण, चापक शॉट. आणि त्यानंतर मात्र अजून एक चांगल्या चेंडूची हाताने बबलू पाटीलच्या वतीने आपण पाहिली. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा स्लोअर वन, परंतु लाईन चुकीची. स्वेअर चेंडू आणि या अतिरिक्त धाबेडी संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलेली आहे. फक्त आणि फक्त इथून विजयासाठी 12 धाबांची आवश्यकता. चांगला अटॅक केला होता, परंतु त्यानंतर चाचपडतात आकाश जोशी. त्यांना वारंवार संधी सुद्धा मिळते, कारण बबलू सुद्धा जास्त खांद्याचा वापर करायचा प्रयत्न करतोय. यॉर्कर शोधते पण तो मिळत नाहीये, ऑफस्टिक्स सापडत नाही, लेगस्टिकच्या बाहेरच जातो चेंडू वारंवार. आणि चांगला कॉन्टेस्ट रंगतोय, बघतोय आपण संघर्ष चालू आहे दोघांमध्ये. एकीकडे विकेटसाठी, दुसरीकडे धावांसाठी. आणि आता बघा धावा मिळतायत त्या म्हणजे लेग बायच्या रूपाने. 1 धाव कंप्लीट.
एकूण धावसंख्या झाली आहे देवांग लायनची 36. अजून 10 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. नक्की तुम्ही व्यासपीठावरील दृश्य पाहू शकाल, ज्यांचं नुकतंच आगमन झालं हर्षद पारधी आहेत त्यांच्या समेत पाहू शकाल. आपल्या सोबतीला क्रिकेटर सचिन भात्रे आहेत. काही चर्चा सुरू आहे, आघाडीची चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे, असू द्या. आजचा दिवस कुठे खुशी असेल तर कुठे गम असेल, परंतु ग्रामपंचायत मध्ये मात्र नक्कीच खुशी का ठिकाणा नाही. खर्च आहे तो चर्चा आहे का सर. जबरदस्त या लीगचं आयोजन नियोजन. 12 चेंडूने विजयासाठी 10 धाबींची आवश्यकता. रोहन भुईर आता मात्र मार्गस्थ होतोय. ओ फटका चांगला हवेत खेळला, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, अगदी स्टाईलने झेल पकडला त्या ठिकाणी. खूप सुंदर झेल टिपला, अगदी स्टायलिश कॅच आउट असं म्हणू शकतो आपण. अगदी ॲट द वेस्ट पोटाजवळ सुरक्षित झेल टिपला. आणि सामन्यामध्ये कमबॅक होईल का ते बघायचं आपल्याला, कारण थोडासा सामना झुकलाय तो म्हणजे देवांग लायन्सकडे. नवीन फलंदाज, त्याला मिळाली परवानी हात खोलण्याची आणि फुलटॉसला फेकून दिलाय स्क्वेअरच्या वरून षटकार. खराब चेंडू त्याच्यावरती काय जबरदस्त फटका पाहिला आपण. अजून एक फुल टॉस, हा फटका सुद्धा जबरदस्त आपण पाहतोय. अगदी वाईडिश लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न, रनआउटची संधी होती ती सुद्धा मात्र गमावली. आणि एक्झॅक्टली विजयाच्या दिशेने आता मात्र या ठिकाणी देवांग लायन्स हा संघ वाटचाल करत असताना एकूण धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 44 धावा, 2 धावांची आवश्यकता. खराब चेंडू, फुल टॉस आणि या फटक्याने मात्र सामना जिंकलाय. अगदी स्वर्गीय देवीदास स्मृती स्टँडला मात्र चेंडूने सलामी दिली. जबरदस्त या ठिकाणी खेळ आज देवांग लायन्सनं सर्वांची मन जिंकली, सर्वांना मंत्रमुक्त केलं. कॉंग्रॅच्युलेशन सचिनजी ठाकरे, कॉंग्रॅच्युलेशन संदीपजी ठाकरे आणि हार्ड लक मनोहरजी भोईर, परी 11. चला आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच आपण जर विचार केला तर सामनावरील पुरस्कार आपण देत आहोत ज्याने अष्टपैलू खेळ या ठिकाणी प्रस्थापित केलाय. बॅटिंग करत असताना 2 षटकाच्या साह्याने 14 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या. आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर एक सफलता त्याने प्राप्त केली होती आणि तो खेळाडू आहे देवांग लायन्स संघाचा विशाल पाटील. चला विशाल पाटील या आपण थोडंसं स्पीडअप करा. चला आपण लगेचच या ठिकाणी पुढील सामन्याला सुरुवात करणार आहोत. पार्थ एंटरप्राइजेस विरुद्ध विकी चॅलेंजर्स. पार्थ एंटरप्राइजेस संघानं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे. चला मैदान खाली करायचं आहे लगेचच प्लीज. दुर्गेश भोईर चला लगेच आपण मैदान खाली करा.
नक्कीच मी मनोज कारवे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी जी आहे ती आपल्या शुभ हस्ते वितरित करा. त्यानंतर कल्पेश पाटील आपल्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री द्यायची आहे. तदनंतर प्रमोदजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्या. आणि तदनंतर स्वीट बॉक्स आहे. हर्षद पारदी या आपण पुढे या. हर्षद पारदी यांच्याकडून आपण गिफ्ट स्वीट बॉक्स आहे ते देणार आहोत. नक्कीच जणू काय 2 सामने जिंकले. या कुणाल भुरला असं वाटलं की आपण स्पर्धा जिंकली. चेहऱ्यावरचं स्माइल पहा, वा गोड स्माइल. वेल प्लेट अँड कॉंग्रॅच्युलेशन हरिभक्त परायण सचिनजी ठाकरे. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि नक्कीच देवांग लाईनचा विचार आपण केला तर नक्कीच पूर्णपणे मॅनेजमेंट संजय कासार यांच्या खांद्यावरची जबाबदारी आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. विकी चॅलेंजर्स विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस. सलामीची जोडी लगेच पाठवायची आपण. शुभ संध्याकाळ सर्वांना. गुड